आयुष्यात सेवेत राहून एक मी एक सरकारी कर्मचारी जरी असलो तरी त्याकरता काय करा, सर्वांनी दोन्ही हात वर्त करा. राहू द्या हात असेल करा वर्त, हात वर्त करायला काही होते का? करा. सर्वांनी भजन करायचं पण एका तालात एका सुरात विठोबा रखुमा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही धर्म आनंदास विठोबाचे झाले. सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम त्यावेळेस माझं परम भाग्य समजतो ज्यांच्या अथक प्रयत्नाने हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला असे आमचे कुबडे बाबा. असं समजा की बाबाच्या समोर लेकराचा असतो. बाबा तुम्ही माझ्या लहान पोराच्या एका कीर्तनात येऊन बसले, नाही तर मोठे मोठे महात्मे काय करते लहान लेकराचं कीर्तन असलं म्हणजे दूरच्या दूरच पडते. पण बाबाचं मी माझं परम भाग्य समजतो. मग अशी सांगितलं काही कारण असतो बाबाचं कीर्तन आजचं उद्या घेतलं आणि माझं आज झालं नाही का. करतात की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि मग तुम्ही एवढं सगळं केल्यानंतर ज्या स्वर्गाची पायवाट तुम्हाला दिसते त्या अभंगाच्या शेवटच्या चौकामध्ये सगळं त्या भगवंताच्या भरोश्यावर दिल्यानंतर जीवनाच्या करता आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तीच नामस्मरणाची पायरी तुमच्या स्वर्गापर्यंत नेऊन पोहोचवतात. असा सुंदरसा भावार्थ तुमच्या पुढे मांडला. एखादी गुरु तुकोबाराय सांगतात की नामस्मरणाचा महिमा नाम महिमा काय असतो. जर तुम्ही भगवंताच्या नामावर आले मी तुम्हाला काय सांगितलं, तू मेरे नाम पर तो मैं तेरे काम पर, तू मेरे नाम पर तो मैं तेरे काम पर, तू तेरे काम पर तो मैं मेरे धाम पर. तू या कामात लागोनिया पाया विनवी तो तुम्हारा, लागोनिया पाया विनवी तो तुम्हारा,
मी म्हणून राहिलो तो असंच कीर्तनात. हा म्हणलं बागो की शोभा माली से, भोजन की शोभा थाली से. त्याच्यात एक पोट्ट उठलं आणि महाराज माहिती का म्हणे याच्यात एक मी कडवं सांगतो म्हणे. म्हणलं का रे? म्हणे ससुराल की शोभा साली से. म्हणे ससुराल की शोभा साली से होते. त्यामुळे हे नाही बोलत का, हे याच्यात नाही. बागों की शोभा माली से, भोजन की शोभा थाली से, झगड़ों की शोभा गाली से और भजन की शोभा ताली से. करा सर्वांनी भजन. जे काही चांगलं असेल ते माझं गुरुवारी हरिभक्त सुधाकरजी महाराज देशमुख यांच्या मुखार विंदात असले. आणि समजा चांगलं चांगलं घरी न्या आणि वांगलं वांगलं इथंच ठेवा. म्हणजे चांगलं घरी न्या म्हणजे बुवाच्या चपला चोरून न्या. चांगल्या चपला चोरून न्यायच्या आणि फाटल्या चपला ह्याच्या काय चपलाने आले पाहिजे पुढे जाऊन. तुम्ही आत्मचिंतनामध्ये जेव्हा आत्मचिंतन तद्रूपत आहात, आत्मचिंतनामध्ये जेव्हा जीव तद्रूप होईल तर इथं विशाल ज्ञानाचं झाड सुद्धा आहे. ज्ञान लोपले ज्ञान जगी हित नेणते कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञान. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज. चिंतन आता गोष्ट झाली चिंतनाची. कण नसल्यानंतर त्यांनी कण काढला, त्याला ठोकून ठोकून त्याचा कोणी बाण तयार केला आणि तो बाण पारदाने आपल्या जवळ ठेवला. इकडे भगवंतांनी सांगितलं की बलरामाला दादा आता एक काम कर, आपण आपल्या परमधामाला जायचं आहे, आपल्या लोकांना जायचं आहे. त्यावेळेस बलराम दादांनी श्रीकृष्णाचा नमस्कार केला. बलराम दादा समुद्राकाठी आले, भगवंताची प्रार्थना केली, आपल्या कुलाच्या अवतारात आले. भगवंतांनी शेषाचा बलरामदादांनी शेषाचा अवतार घेतला आणि आपला अवतार संपवला आणि समुद्रात विलीन झाले. बोले बलराम भगवान की जय. घेतली होती ते समुद्राच्या वर ठेवलेली द्वारका, समुद्रावर घेतलेली द्वारका उसनी घेतलेली होती. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण दारुकाला म्हणतो नाही का, हा सगळे पूजा करू, नंतर आपण आरती करू नाही का. तोपर्यंत भजन करा सर्वांनी. लावली नाही ज्यांना ग्रंथाचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी आरती झाल्यावर आम्हाला सगळेजण आणि आरती झाल्यावर ग्रंथाचं दर्शन घ्या. त्याच्यानंतर फराळाचं घेऊन जायचं, खाऊन जा, घेऊन जा, पण आरती झाल्यावर ग्रंथाचं दर्शन घ्या आणि मग सगळ्यांना शब्द नाही. रहेगी जिंदगी तो मिलेंगे दोबारा. बोलने से किंवा तुमचं मन दुखायला बोलने से कधी
या व्यासपीठावर तुमची सर्वांची माफी मागतो जर चुकून बोल काळ